नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. अर्धवट व्हिडिओ जर बघसाल मित्रांनो तर माहिती मिळणार नाही. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शासनाच्या सर्व योजनेची माहिती मिळत राहील. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात असंख्य शेतकरी आहे. तर अशा असंख्य शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र शासन अनेक असंख्य आर्थिक लाभाच्या गोष्टी या ठिकाणी करत असते. त्यामध्ये मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला माहीत नसेल, परंतु मित्रांनो, एक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ म्हणून एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मित्रांनो या ठिकाणी शेतामध्ये कांद्याची चाळ खरेदी करण्याकरता पैसे मिळतात आणि कांद्याची चाळ मिळते. जेणेकरून जे शेतकरी शेतात कांदा जे पिकवतात, तो कांदा या ठिकाणी हवा लागल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी किंवा ओलावा पकडल्यावर सडतो आणि सडल्यानंतर मित्रांनो असं लाखो रुपयाचं जे पीक असते ते वाया जाते. तर यासाठी सरकारने कांदा चाळ योजना सुरू केलेली आहे. आणि एक कांदा चाळ योजनेमध्ये तुम्ही कांदा ठेवल्यानंतर तुम्हाला हवा लागते मित्रांनो कांद्याला. ठीक आहे. आणि कांद्याला हवा लागल्यानंतर कांदा हा सडत नाही, हा सुरक्षित राहतो. ठीक आहे. तर मित्रांनो, असा जो हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, हे ज्या प्रकारे तुम्ही कांद्याच्या चाळ बघत आहात अशा प्रकारच्या शासनाकडून वाटप होतात. आता अशा असंख्य योजना असतात, असंख्य कार्यालय असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी असतात कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभाग झालं. ठीक आहे. त्याचबरोबर असे असंख्य कार्यालय. तर आता हे जर तुम्हाला हवं असेल तर यासाठी एक शासनाची वेबसाईट आहे. त्या शासनाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. अर्ज केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आणि मित्रांनो, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण जर आली तर मला तुम्ही कमेंट करत चला. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी मला कमेंट करतात, तर मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतो, त्यांच्या अडचणीचं निराकरण करतो. मित्रांनो, मी जे पण व्हिडिओ बनवतो ते एकदम जेन्युइन आणि खरे बनवतो मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओतून महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना फायदा होतो. मित्रांनो, आता ही जी योजना आहे कांदा चाळ अनुदान योजना, तर या योजनेसंदर्भात जी अधिकृत माहिती आहे, जी अधिकृत वेबसाईट आहे, ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक टायटल म्हणजे शीर्षक असते, त्याच्या खाली छोट्या अक्षरात MORE मोर असं लिहिलेलं असते. तिथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल. तर तिथेच मी संपूर्ण माहिती व वेबसाईट टाकलेली आहे. मित्रांनो बघा, वेबसाईट मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगू शकतो, परंतु ती वेबसाईट माझ्या लक्षात नाही. जर मी ती वेबसाईट तुम्हाला सांगितली तर चुकीची वेबसाईट तुम्हाला माहिती नको पडायला मित्रांनो. त्याच्यामुळे ती वेबसाईट मी ओरिजिनल जी वेबसाईट आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल आणि योग्य वेबसाईटवर जाता येईल. आणि तसं पण काळजी करण्याची काही गरज नाही. जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती तुम्ही गेले आणि साध्या भाषेत सायबर कॅफे किंवा कम्प्युटर सेवा केंद्र जिथं अर्ज केला जातो, जिथं विविध योजनेचे फॉर्म भरले जातात, तिथे तुम्ही गेले मित्रांनो आणि तिथं तुम्ही सांगितलं की आम्हाला कांदा चाळ या अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तर त्या ठिकाणी संबंधित अर्ज करणारा उमेदवार तुमचा अर्ज हा योग्यरित्या त्या ठिकाणी भरून टाकेल. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचं ही महत्त्वाची माहिती होती. आणि एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी 2000 तुम्ही जर शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की 2026च्या सर्व सरकारी योजना मी एकाच व्हिडिओमध्ये बनवलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या होमपेजवर आहे. आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जरी पाहिजे किमान. आणि तुमचे इतर शेतकरी मित्र असतील तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या शेतामध्ये कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेता आला पाहिजे आणि त्यांना दुसऱ्याला योजनेचा लाभ मिळाल्यावर तुमचं काही या ठिकाणी तुमचे काही पैसे कमी होणार नाही मित्रांनो. हे शासन कोट्यावधी रुपये खर्च करत शेतकऱ्यांवरती, दुसऱ्याला लाभ भेटला तुमचे पैसे कमी या ठिकाणी होणार नाहीत. म्हणून हा जो व्हिडिओ आहे सर्वांना शेअर करा, सर्वांना लाभ भेटला पाहिजे. ओके. आणि तरीही काही अडचण असली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा, मी शुद्ध मराठीत माहिती टाकलेली आहे. किंवा मला कमेंट करा किंवा
हा जो व्हिडिओ आहे हा परत एक वेळा सुरुवातीपासून बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. काही अडचण असेल काही तर मग मला तुम्ही कमेंट करू शकता. ओके मित्रांनो, कसं आहे, महाराष्ट्रात शासन शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयाच्या योजना राबवतात शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी. परंतु विषय असा असतो मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत अशा योजनेची माहिती पोहोचवल्या जात नाही, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे शेतकरी या ठिकाणी अडचणीत राहतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, आपल्या यूट्यूब चॅनल आणि अशाच व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती पडते. त्याच्यामुळे ते लोक ग्राहक सेवा केंद्रात जातात, अर्ज करतात, फॉर्म भरतात आणि त्यांचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या बँकेत थेट DBT प्रोसेस अंतर्गत पैसे येतात. आता DBT प्रोसेस म्हणजे काय तर बघा, DBT प्रोसेस म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट, अशा प्रकारची प्रोसेस असते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचा महत्त्वाची अपडेट होती. तर मी तुम्हाला हेच विनंती करेल की तुम्ही अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या. अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि व्हिडिओला लाईक करत चला, कारण तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहे हे तुमच्या व्हॉट्सअप, तुमच्या इंस्टाग्राम, तुमच्या यूट्यूबवर येत राहतात. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो संबंधित व्हिडिओचा बनवला असतो ना त्याची माहिती टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ समजला पण नाही तर तुम्ही या ठिकाणी ते माहिती वाचून समजून घेऊ शकता, लेखी स्वरूपातली माहिती. तर मी तुम्हाला जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझे 2 शब्द जे आहेत ते थांबवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ होईल. ओके, आणि काही अडचण जर तुम्हाला असेल ना, नक्कीच तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलवरती फक्त एकाच प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी असतात, ते म्हणजे गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजना.